कवीची कविता. कवीची कविता ही त्याची खूप जवळची मैत्रीण असते, कारण त्याच्या व्यक्त होण्याचं ती एकमात्र माध्यम असते. कवीची कविता ही त्याची खूप जवळची मैत्रीण असते, कारण त्याच्या व्यक्त होण्याचं ती एकमात्र माध्यम असते. ती कधी कुणाला फुलवते, कधी कुणाला भावते, कधी कुणाला बोचते, तर कधी कुणाला खटकते. जनमनाचा आरसा तुम्हाला ती दाखवत असते, नकळत समाज प्रबोधनाचे कार्य पार पाडत असते. त्याच्या कवितेत असते कधी भडकणारी आग, जाळणारी वेदना, तर कधी बोलणारी व्यथा. कुणाकुणाला वाटते ती आपल्याच जीवनाची गाथा. त्याच्या कवितेत असते कधी भडकणारी आग, जाळणारी वेदना, कधी बोलणारी व्यथा. कुणाकुणाला वाटते ती आपल्याच जीवनाची गाथा. अनुभवाच्या गाठोड्यातून जन्माला आलेली असते आणि म्हणूनच निर्भीड, प्रखर आणि तितकीच प्रभावी असते. कवीची कविता ही त्याची खूप जवळची मैत्रीण असते, कारण त्याच्या व्यक्त होण्याचं ती एकमात्र माध्यम असते. त्याच्या कवितेत असतो विरह, असतं प्रेम. त्याच्या कवितेत असतो विरह, असतं प्रेम, कधी त्याचे स्वतःचे तर कधी इतरांचे. नेहमीच नसते प्रतिबिंब त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे. दुसऱ्यांच्याही भावना कविता त्याची उलगडत असते, त्यांच्याही अंतर्मनात डोकावून ती बघत असते. त्याची कविता असते कधी हलकी फुलकी मिश्किल हसवणारी, तर कधी मन हेलावून टाकणारी. वाचता वाचता डोळ्यात टचकन पाणी आणणारी. मनात साचलेलं सारं कवितेतून वाहत असते. मनात साचलेलं सारं कवितेतून वाहत असते. शब्दांचे अंगरके चढवून लोकांच्या काळजात उतरत असते. कवीची कविता ही त्याची खूप जवळची मैत्रीण असते, कारण त्याच्या व्यक्त होण्याचं ती एकमात्र माध्यम असते. त्याच्या कवितेत असतो कधी श्रावण हिरवा, तर कधी वैशाख वणवा. त्याच्या कवितेत असतो कधी श्रावण हिरवा, तर कधी वैशाख वणवा. कधी असतो त्याचा गाव, तर कधी त्यानेच त्याच्या मनाचा घेतलेला ठाव. काळजाला भिडलेलं कवितेतून अवतरत असते. काळजाला भिडलेलं कवितेतून अवतरत असते. मनाच्या गाभाऱ्यातून थेट कागदावर उमटत असते. कुणाला आवडो वा ना आवडो, कुणाला आवडो वा ना आवडो, त्याला मात्र ती खूप आवडत असते. कुणाची नाही मिळाली तरी त्याची दाद मात्र नेहमीच मिळवत असते. धन्यवाद. तिच्याशिवाय त्याला आता चैन पडत नसते. त्याच्या ध्यानात, त्याच्या मनात आता तीच व्यापून असते. त्याच्या ध्यानात, त्याच्या मनात आता तीच व्यापून असते. कवीची कविता ही त्याची खूप जवळची मैत्रीण असते, कारण त्याच्या व्यक्त होण्याचं ती एकमात्र माध्यम असते. कारण त्याच्या व्यक्त होण्याचं ती एकमात्र माध्यम असते. धन्यवाद. खूप छान, खूप छान.